फायनली आपण पाहतोय आता जानकीने अचानकपणे ऐश्वर्यावर अविश्वास दाखवलेला असतो आणि ऐश्वर्या याच कारणामुळे दुखावलेली असते. घडलेला किस्सा असा आहे की ऐश्वर्या जानकी जवळ गेलेली असते आणि ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, जानकी मला तुझ्याशी बोलायचंय. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या नेमकं काय विषय आहे ते आधी सांग. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तोच विषय जो इतके दिवस तुला समजवण्याचा प्रयत्न करते पण जानकी तू समजून घेत नाहीयेस. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या जर शर्वरी बद्दल तुला बोलायचं असेल ना तर अजिबातच बोलू नको. आणि अशातच आता ऐश्वर्याला खूप चिड येते आणि ऐश्वर्या आपल्या बेडरूम मध्ये जाते. तेवढ्यात तिथे सारंग आलेला असतो. सारंग ऐश्वर्याला खूप डिस्टर्ब पाहतो. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या अहो ऐश्वर्या काय झालंय, तुमचा चेहरा का पडलाय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अहो चेहरा पडणार नाही तर काय, या घरात मला काडीचीही किंमत नाहीये. आता नक्कीच ऐश्वर्याचा कुणीतरी मूड ऑफ केलाय हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं. सारंग लगेचच म्हणत असतो, अहो ऐश्वर्या असं काहीच नाहीये, तुमची किंमत न करणारा व्यक्ती घरातच नाहीये. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग तुम्ही ना खूप चांगले आहात, प्रत्येक वेळी चांगला विचार करता, म्हणून तुम्हाला ना तुमच्या आजूबाजूला कोणी वाईट आहे, कोणी वाईट विचार करतंय किंवा कोणी वाईट होणार आहे अशी काही जाणीवच होत नाही. मुळात सारंग असं असणं एकदमच योग्य नाहीये, थोडंफार धोकादायक सुद्धा आहे. जरा चॅप्टर बना. त्यावर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या आधी मला सांगा तुमच्या बरोबर झालंय काय, नेमकं कुणी दुखावलंय तुम्हाला. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सारंगला ऐश्वर्या म्हणत असते, कुणी काय, कुणी जानकीने. आणि अशातच सारंग म्हणत असतो, काय जानकी बहिणीने. अहो ऐश्वर्या कसा विश्वास ठेवू मी की जानकी बहिणी तुम्हाला दुखावेल, अहो असं कधी होऊ शकतं का. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, वाटलंच मला तुम्ही जानकीच्या बाबतीत काहीच उलट सुलट ऐकून घेणार नाही, पण हरकत नाही सारंग, मी माझं माझं बघून घेईन. आणि अशातच आता सारंगला टेन्शन आलेलं असतं, कारण ऐश्वर्या जोरजोरात हात ड्रेसिंग टेबलवर आपटत असते आणि त्यातून काही रक्त बिक्त येईल आणि आता ऐश्वर्याला थांबवणंही शक्य नाही. त्यामुळे सारंग धावत धावत जानकीकडे गेलेला असतो. सारंग म्हणत असतो, जानकी बहिणी, जानकी बहिणी लवकर चल. तिथे ऐश्वर्या स्वतःचा हात आपटून घेते. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्याला नेमकं झालंय काय असा विचार जानकी करत असते आणि अशातच जानकी ऐश्वर्याकडे आलेली असते. ऐश्वर्याला जानकी म्हणत असते, काय ग ऐश्वर्या काय झालंय तुला, अशा प्रकारे का वागतेस तू. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तुझा तर माझ्यावर विश्वासच नाहीये. अगं तू काय म्हणालीस मगाशी मला की ऐश्वर्या फालतूगिरी करू नको, त्या शरीराला उगाच या सगळ्यामध्ये अडकवू नको. अगं अडकवत नाहीये मी, त्या शरीराने आपल्या सगळ्यांना वेड बनवलंय. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या असा काय पुरावा आहे तुझ्याकडे की त्या शरीराने आपल्या सगळ्यांना वेड बनवलंय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आहे ना, तो पुरावा तर आधी पहा. त्यावर जानकी म्हणत असते, दाखव. ऐश्वर्याने कपाटातून तो पुरावा काढलेला असतो आणि जानकीला दाखवलेला असतो. जानकी तो पुरावा पाहताच म्हणत असते, काय हे सगळं त्या शरीराने केलंय. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो तुला खूप आधीपासून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या शरीराबद्दल तू एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हतीस. जानकी अशाने त्या शरीराला तू प्रोटेक्ट करत होतीस, पण या सगळ्यामध्ये तिचाच हात आहे बघ, या पुराव्याच्या आधारे तुझ्या लक्षात आलं असेल. त्यावर जानकी एकदमच शॉक झालेली असते, तिच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो. आणि अशातच आता सारंग म्हणत असतो, जानकी वहिनी आता तरी तुझा विश्वास बसला ना. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी खरं तर हा पुरावा पाहून मला खूपच भीती वाटत आहे, कारण हा पुरावा पाहिला आईंनी तर खूपच गोंधळ उडेल, त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यावर सारंग म्हणत असतो, जानकी बहिणी तू आईची काळजी करू नको, आईला मी समजावीन. त्यावर जानकीला आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आता मागचा पुढचा विचार न करता शरयूचा खरा चेहरा आपण सगळ्यांसमोर उघड केला पाहिजे. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, हो ऐश्वर्या आता हा पुरावा पाहिल्यानंतर तर मला असंच वाटतंय की खरंच या शर्वरीचा आपण खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड केलाच पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीने घरात सगळ्यांना समोर बोलवलेलं असतं. सुमित्रा म्हणत असते, काय ग जानकी अचानकपणे सगळ्यांना समोर का बोलवलंस. त्यावर जानकी म्हणत असते, आई मला तुम्हाला आज असा काही पुरावा दाखवायचा आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच असं वाटेल की आपण आतापर्यंत शरयू वंशांवर किती विश्वास ठेवला.
त्यावर शरीर लगेचच पुढे येते आणि म्हणत असते, काय झालंय जानकी बहिणी, आज अचानक तू माझ्याबद्दल का बोलते? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, गप्प बस ग नाटके, आतापर्यंत तू जे काही केलंयस ना ते कोणासमोर उघड झालं नाही, पण आज सगळ्यांसमोर ते उघड होणार आहे, कारण तुझा खरा चेहरा मी माझ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी घाबरलेली असते. तिला कळून चुकतं की या ऐश्वर्याने खूप मोठा गोंधळ घातला आहे. आणि अशातच आपण पाहतोय शर्वरी लगेचच ऐश्वर्याच्या जवळ येते आणि म्हणत असते, ऐश्वर्या काय असं केलंय मी आणि कोणता व्हिडिओ तू माझा रेकॉर्ड केलायस? त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, आता नाही दाखवणार, सगळं काही जानकी बहिणीच दाखवणार, कारण तू अशी नालायक मुलगी आहेस ना जिने स्वतःच्या बापालाच ठार मारलंय. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा ऐश्वर्यावर धावते आणि सुमित्रा म्हणत असते, तुला काही हाडबीड आहे की नाही तुझ्या जिभेला? काय बोलतेस तू? माझ्या शरीरावर अशा प्रकारे तू आरोप कसा काय करू शकते? आणि अशातच आता जानकी म्हणत असते, आई थांबा, ऐश्वर्या जे काही बोलते ते अगदीच चुकीचं नाहीये. मलाही पहिल्यांदा असंच वाटलं होतं की शरयू वंशनवर ऐश्वर्या आरोप करत आहे, पण ज्यावेळी ऐश्वर्याने माझ्या हातात पुरावा दिला त्यानंतर माझी बोलती बंद झाली. आता तोच पुरावा मी या घरासमोर उघड करणार आहे आणि शरयू वंशनचा खरा चेहरा तुमच्या समोर उघड झाल्यानंतर तुमची ही अवस्था अत्यंत बिकट होणार आहे की नेमकं काय करायचं. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी जे काही बोलणार त्यानंतर आपली थुतू होणार हे आता शरयूच्या लक्षात आलेलं असतं. आणि अशातच आता शरयूने राहुलला इशाऱ्याने म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता संपूर्ण घराची वीज गेली पाहिजे, जा बाहेरून मेन स्विच काढ. त्यावर राहुलने आता बाहेरून जाऊन फ्यूज काढलेला असतो आणि अचानकपणे घरात संपूर्ण अंधार झालेला असतो. अचानकपणे घरात झालेला अंधार आणि या गोष्टीचा फायदा शरयू लगेचच घेण्याचा प्रयत्न करते. तिने जानकीच्या हातात असलेला मोबाईल खेचलेला असतो आणि तो एका ठिकाणी जाऊन लपवलेला असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता सगळेच गोंधळलेले असतात. तेवढ्यात ऋषिकेशने जाऊन बाहेरचा फ्यूज चेक केलेला असतो आणि तो फ्यूज त्याने लावलेला असतो. आता अचानकपणे लाईट गेली कशी असा विचार सगळेच करत असतात. जानकी लगेच म्हणत असते, कुणीतरी माझ्या हातातून मोबाईल खेचला. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, आई पाहिलंस जानकी बहिणी किती लबाड आहे, आता काय म्हणते की तिच्या हातातून कोणीतरी मोबाईल खेचला. कोण खेचणार तिच्या हातातून मोबाईल? आई मला वाटतंय जानकी बहिणी सगळं नाटक करते, ऐश्वर्याकडे कोणताच असा व्हिडिओ नाहीये. काय ग ऐश्वर्या, तू आणि जानकी बहिणी मिळून मला उगाचच अडकवण्याचा प्रयत्न करताय का? तेवढ्यात ऋषिकेश म्हणत असतो, थांबा, लाईट अशीच गेली नव्हती, कुणीतरी जाणून बुजून बंद केली होती. आता मी बाहेर जाऊन पाहिलं तर कुणीतरी फ्यूज काढला होता. याचाच अर्थ कोणाला तरी हे सगळं होताना पाहायचं नाहीये, म्हणजेच नक्की मोबाईल लपवणाऱ्या व्यक्तीचा फ्यूज काढणाऱ्या व्यक्तीशी काही ना काही संबंध आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकीला असं बोलावंसं वाटतं की ऋषिकेश, घरातल्या घरात मोबाईल जर कोण खेचतंय तर तो मोबाईल फार कुठे लांब गेला नसेल आणि मला वाटतंय आपण आता संपूर्ण घर शोधलं पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता सुमित्राने असं म्हटलेलं असतं, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या शर्वरीवर आरोप करायच्या आधी 10 वेळा विचार कर. आता तुझ्या हातात पुरावा आहे असं थोड्या वेळापूर्वी तू म्हणालीस आणि अचानकपणे लाईट जाते आणि तो पुरावा तुझ्या हातातून गायब होतो. काय बोलतेस तू? कुणीतरी माझ्या हातातून मोबाईल खेचला. उगाचच माझ्या मुलीला बदनाम करण्याचा विचार जर मनात आला असेल ना तर तो सोडून दे, कारण शर्वरी असं काही करू शकत नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आईंचं काय ऐकू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. जर तो मोबाईल फार फार त्या घरात असेल तर आपण त्याच्यावर एक फोन करू, मोबाईल वाजला की आपल्याला कळेल तो कुठे आहे. आता हे सगळं ऐकल्यावर शर्वरीला फारच टेन्शन येतं. शर्वरी म्हणत असते, अरे हो, त्याला सायलेंट किंवा स्विच ऑफ करणं तर मी विसरले. आता त्याच्यावर रिंग दिली तर निश्चितच तो वाजणार आणि जर तो वाजला तर त्या मोबाईलमध्ये माझा असलेला व्हिडिओ सगळ्यांसमोर ओपन होणार. आणि अशातच आपण पाहतोय आता नेमकं काय करायचा हा विचार आता शर्वरी करत असते. आणि शर्वरीने इशाऱ्याने आत आलेल्या राहुलला म्हटलेलं असतं, त्या सोफ्याच्या मागेच मी मोबाईल ठेवलाय, जरा तो तिथून काढ, सायलेंट कर आणि लपव. त्यावर राहुल हळूहळू त्या सोफ्याच्या दिशेने जात असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय सोफ्याच्या दिशेने गेलेला राहुल त्या मोबाईलला आपल्या तावडीत घेतो आणि अलगद तो खिशात भरून तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो. आता जानकीने ऐश्वर्याच्या मोबाईलवरून थेट स्वतःच्या मोबाईलवर रिंग पाठवलेली असते.
आणि तेवढ्यात ती रिंग राहुल पळत असलेला त्याच्याच खिशात वाजल्यामुळे सगळा गोंधळ उडालेला असतो. आणि अशातच आता ऋषिकेशने राहुलला रंगेहात पकडलेलं असतं. राहुल म्हणत असतो, दादा मी कुठे पळत नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, मी सुद्धा तुला पकडत नाहीये, पण तुझ्या खिशामध्ये एक मोबाईल वाजतोय, तो माझ्या बायकोचा जानकीचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, नाही दादा, मी ती रिंग सेम ठेवली आहे, म्हणून तुम्हाला वाटतंय की त्यांचा मोबाईल वाटतोय, पण तो माझाच आहे. आणि लगेचच आता राहुलने तो फोन कट केलेला असतो आणि हॅलो हॅलो बोलत बाहेर जात असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, अहो ऋषिकेश, तो माझाच फोन आहे. कारण बघा ना, आता तो कट झालाय आणि इकडनं सुद्धा कट झालेला आहे. तेवढ्यात ऋषिकेश धावत राहुलच्या मागे जातो आणि राहुलची गचांडी धरतो. आणि ऋषिकेश म्हणत असतो, थांब, मोबाईल दाखव मला. राहुलला नाईलाज असतो, तो मोबाईल दाखवावा लागतो आणि तो मोबाईल जानकीचा निघतो. आणि तेवढ्यात राहुल म्हणत असतो, हा मोबाईल तर माझ्या बायकोचा जानकीचा आहे, मग तू घेऊन कसा काय पळत होतास? म्हणजे तू माझ्या बहिणीबरोबर या सगळ्यात सामील आहेस तर? त्यावर राहुल म्हणत असतो, नाही दादा, मला याबाबत काहीच माहिती नाहीये, प्लीज मला या सगळ्यात अडकवू नका. आणि अशातच आता तो मोबाईल राहुल सकट ऋषिकेशने आत आणलेला असतो आणि जानकीच्या हातात दिलेला असतो. जानकीच्या हातात दिल्यावर राहुलला आता ऋषिकेश म्हणत असतो, आत्ता सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता सर्वरी लगेचच बोलू लागते, आई आई हा मोबाईल आधी नष्ट करायला सांग. या मोबाईलमुळे जर माझं भवितव्य वेट होणार असेल तर मला मोबाईल पाहायचाच नाहीये. तेवढ्यात शर्वरीला सुमित्रा म्हणत असते, शांत बस जरा, जानकीच्या मोबाईलमध्ये असं तसं काही नसणार आहे, कारण तू चांगली मुलगी आहेस. त्यावर जानकी म्हणत असते, हो ना आई, खरंच शर्वरी वंश तर खूप चांगले आहेत आणि त्यांचं चांगलेपण आज सगळ्यांसमोर उघड होणार आहे. अशातच आता जानकीने त्या मोबाईलमधील असलेला तो सिक्रेट व्हिडिओ ओपन केलेला असतो आणि संपूर्ण घरात दाखवलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये जे काही पाहिल्यानंतर सुमित्राला एक झटकाच बसतो. सुमित्रा म्हणत असते, शर्वरी, अगं हे काय केलंस तू? स्वतःच्या बापाला मारलंस तू? अगं तुझ्या स्वतःच्या बापाला मारताना तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यावर शर्वरी म्हणत असते, आई आई हे सगळं खरं नाहीये. आजकाल एआयचा जमाना आहे. एआयच्या जमान्यामध्ये कोणीही कसलाही व्हिडिओ तयार करू शकतं, त्यामुळे तू या व्हिडिओवर लक्ष देऊ नकोस. नक्कीच या ऐश्वर्याने मला घरातून हाकलवून देण्यासाठी हा सगळं प्रपंच रचला आहे. त्यावर मात्र आता ऐश्वर्याने सणसणीत अशी शर्वरीच्या कानाखाली दिलेली असते आणि ऐश्वर्या म्हणत असते, लाज लाज वाटत नाही तुला? अजिबातच असं बोलताना एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःच्या बापाला तर मारलंयस, पण स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा मारलंयस आणि तो देखील माझ्याकडे पुरावा आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या काय बोलतेस तू? हे म्हणजे नानांना मारूनही हिचं मन भरलं नाही आणि स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा मारला. त्यावर नानांना मारल्यानंतर हिने विक्रांतला मारलंय हे जेव्हा आता ऐश्वर्याने प्रूफ केलेलं असतं, त्यानंतर ऋषिकेश देखील शर्वरीला साणकण कानाखाली देतो. त्यावर शर्वरी म्हणत असते, दादा, या काल आलेल्या बाईवर तू विश्वास ठेवतोस? अरे स्वतःच्या बहिणीवर विश्वास ठेव. हे सगळे मला अडकवतायत, मला या सगळ्यात फसवतायत. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, शर्वरी वंशनवर खूप आधीपासूनच मला डाऊट आला होता, पण मी कधीच त्यांना दुखावलं नाही. पण आज जेव्हा ऐश्वर्याने सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं ना, त्यानंतर मला कळून चुकलं की खरंच शर्वरी वंश कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीच्या उरलेल्या नाहीयेत. त्यांनी अख्ख्या रणवीर कुटुंबांना अक्षरशः लोकांच्या नजरेत खाली करून टाकलंय. त्यावर लगेचच आता सारंग पुढे येतो आणि म्हणत असतो, काय गं शर्वरी, काय केलंस तू? हे असं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आत्तापर्यंत किती मान दिला तुला आणि माझ्या ऐश्वर्यांना आत्तापर्यंत तू नको नको ते बोललीस. ऐश्वर्या, तुमचा सगळा बदला घेणार आहे मी. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग तुम्ही मागे व्हा, नाहीतर फनकन तुमच्या कानाखाली द्यायची ही. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्याने साटकन शर्वरीच्या कानाखाली दिलेली असते. शर्वरी चाट पडते. सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या, मारायचं तेवढं मार, कारण माझी इच्छा सुद्धा नाहीये हिला थोबडवायची, हिच्या गालाला हात लावायची. माझ्या नवऱ्याचा खून केला हिने, हिला काहीच कसं वाटलं नाही. आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते, जानकी, ऐश्वर्या, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा आणि या नालायक कार्टीला पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, थांबा आई, अशा पद्धतीने आपण जर हिला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर आपल्या घराण्याची थुतू होईल. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, आणखी काय थुतू व्हायची राहिली आहे? हिला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे. आणि अशातच सौमित्र म्हणत असतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी ऑलरेडी पोलिसांना घेऊन आलो आहे. आणि पोलिसांनी आणल्या लगेचच आता शर्वरी तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि शर्वरीला बेड्या ठोकत तिथून बाहेर काढलेलं असतं. शर्वरी म्हणत असते, या सगळ्यामध्ये फक्त मीच सामील नाहीये, तर तो राहुल सुद्धा आहे.
राहुल लगेचच बोलू लागतो, ए शर्वरी, या सगळ्यात मी नाही तर तू फक्त एकटी सामील आहेस, मला मुद्दाम अडकवू नको. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल माझ्या बरोबर राहून मेवा खायचा होता ना तुला, मग आता मेवा नाहीये तर माझ्या विरोधात होणारी कारवाई देखील तुझ्यावर झाली पाहिजे. तेवढ्यात ऋषिकेश म्हणत असतो, अच्छा म्हणजे या शर्वरीच्या बाबतीत राहुलने मदतच केली आहे, पण शर्वरी आता त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता शर्वरीला आत्ताच्या आत्ता पोलिसांनी अटक केलेली असते आणि राहुलला या सगळ्या प्रकरणातून सोडवण्याची इच्छा जानकीची असते. पण ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी, राहुलला सुद्धा काही ना काही शिक्षा झालीच पाहिजे, कारण त्याने शर्वरीला मदत केली आहे प्रत्येक गोष्टीत आणि तो देखील रणदीपांची प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन करत होता. हे जेव्हा जानकी समोर उघडं होतं त्यावेळेला जानकी म्हणत असते, असं असेल ना तर राहुलला देखील शिक्षा झाली पाहिजे. आता शर्वरीला पोलीस नेत असतात त्यावेळेला बाजूला असलेला दगड शर्वरीने उचललेला असतो आणि ऐश्वर्याला जोरात फेकून मारलेला असतो. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, शर्वरी, आतापर्यंत तुझी अरेरावी खूप सहन केली, आता तर मी तुला सोडणार नाही. आणि लगेचच आता जानकीने तोच दगड उचलत शर्वरीवर फेकण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण लगेचच आता जानकी स्वतःशी बोलत असते, तू दगड मारलेस म्हणून आम्ही दगड मारणार नाही, कारण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस तुझी अशी काही सेवा करणार आहेत ना, त्यानंतर तुझी अवस्था अत्यंतच बिकट होणार आहे. तेवढ्यात शर्वरी हात जोडून सगळ्यांची माफी मागत असते, मला माफ करा, मला पोलिसात देऊ नका. पण सुमित्रा आणि ऋषिकेश मात्र आता शर्वरीला अजिबातच भीक घालत नसतात. मित्रांनो, इथेच आपल्या लक्षात येत आहे की आता शर्वरीचा खेळ पूर्णपणे संपवण्यात आला आहे. बाकी शर्वरीला आता काटेकोरपणे शिक्षा मिळणारच आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.